काकाच्या पुण्याईनं माझं लय बरं चाललेलं. मागचं झालं गेलं गंगेला मिळालं. आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय. मी ज्यांना ताकद दिली ती मला सोडून दिली, ती भली ताकदवान नाहीत पण गिरी सोडून. तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आम्ही यावेळेस तुतारीला आणि घड्याळाला बरोबर घेतलंय. आम्हाला वाद घालायचा नाही. मागचं झालं गेलं गंगेला मिळालं. आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय. सरकार नव्हतं पण मी पालकमंत्री होतो, त्याच्यामुळे मी त्यांना म्हणायचो की बाबा तुमच्यासारख्यांची मला गरज आहे, आपण बरोबर काम करू. मला काही दुसरी ऐकणं अपेक्षा नाहीये. काकाच्या पुण्याईनं माझं लय बरं चाललेलं. गळ्याच्यान खोटं बोलत नाही. त्याच्यामुळं आपण त्याबद्दल माझी काही काळजी करू नका. पण अशा पद्धतीनं काम करणारा कार्यकर्ता जो तुमच्या कुणाचा 5 पैसे मिंदा नाही, जो स्वतःचे पैसे घालून लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता प्रयत्न करत असतो. मी ज्यांना ताकद दिली ती मला सोडून दिली, ती भली ताकदवान नाहीत पण गिरी सोडून. त्यांच्या मुलांच्यावर काय आरोप होते, कशा पद्धतीनं तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका. आणि मी देखील आरेला कार्य करणार आहे. मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही. त्यामुळं मतदार बंधू भगिनींनो, माझी हात जोडून विनंती आहे, मी कुठंही यशाने हुरळून जाणारा आणि पराभवाने खचून जाणारा कार्यकर्ता नाहीये. मला तसली सवय पण नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, महाराष्ट्रामध्ये आपला पुणे जिल्हा, आपलं पुणे पिंपरी चिंचवड नंबर 1 ला राहिलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या ह्या परिसराचा विकास झाला पाहिजे.